नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमा ही तिच्या बेडरूममध्ये कॉटवर झोपलेली असताना आता थेरपिस्टने एक्सरसाइज करून काय काय करायचं याची सगळी माहिती आता रमाला दिलेली असते, पण रमा काही करायला तयार नसल्यामुळे अक्षय आता रमाकडून ती सगळी एक्सरसाइज करून घेऊ लागतो. पण रमाला ती एक्सरसाइज करताना खूप त्रास होत असतो. पण अक्षय आता एकदम हुशारीने रमाची मान लचकली असल्यामुळे आता तिच्याकडून ती एक्सरसाइज करून घेतो. रमा काळजीपोटी आता अक्षयला म्हणते की मी होईल ना लवकर बरी. अक्षय म्हणतो तू लवकर बरी होशील, कारण त्या थेरपिस्टचा खूप अभ्यास असतो आणि त्या पद्धतीनेच ते एक्सरसाइज करायला सांगतात. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या एक्सरसाइज अगदी नीट केल्या ना मग तू लवकर बरी होशील रमा, असे अक्षय आता रमाला सांगतो. आणि त्यानंतर आता हसतच रमा म्हणते की पण तुमची टायपिस्ट खूप भारी होती बरं का. अक्षय म्हणतो बरं बरं, टायपिस्ट तर टायपिस्ट. आणि हसतच आता रमा म्हणते की अहो तुम्ही कशाला चिडताय. तर आता अक्षय म्हणतो मी कशाला चिडू, खरंच टायपिस्ट भारीच होती. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की रमा तुला असं का वाटलं जेव्हा तू घरी नव्हतीस, तेव्हा आम्ही सगळे खूप आनंदात होतो, तुला असं कसं वाटू शकतं, असं आता अक्षय रमाच्या अगदी जवळ येऊन रमाला विचारतो. आणि अक्षय म्हणतो की रमा तुला खरं सांगू का, आता जरी तुझी मान लचकली असली तरी तुझ्याजवळ ती मान व्यवस्थित करायला तू आमच्याजवळ आहेस तरी, पण जेव्हा तू गेली होतीस ना तेव्हा आमच्या अंगातील सगळी ताकदच गेली होती, असं आता अक्षय रमाला सांगतो आणि प्रेमाने रमाचा किस घेतो. तर आता रमासुद्धा खुश झालेली असते आणि खरंच अक्षयचं आपल्यावरती खूप प्रेम आहे हे आता रमाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी माही कॉलेजला जात असते. माही कॉलेजला जात असताना आता नयनाचा हा माहीला कॉल येतो. माही आता नयनाचा कॉल रिसीव करते. माही म्हणते हे बघ नयना, तुला बोलण्याआधी मला काहीतरी तुला सांगायचं आहे, बस झालं आता, आणि कधी ना कधी रमाला कळणार आहे तेव्हा मला ना रमाला सांगायचंच. तेवढ्यात आता नयना म्हणते बरं झालं, आणि रमाला ना तुला भेटायचं आहे. आणि त्यानंतर आता तेवढ्यात नयना ही खुश होऊन फोन ठेवते आणि लगेच इकडे आय्याजी तिथे नयनाला म्हणते की कुणाला भेटायचं आहे माहीला. ते ऐकून आता नयनाला मोठा धक्का बसतो, कारण आय्याजी ही समोर आलेली असते. आणि विचार करत आता नयना म्हणते की रमाला ना माझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे. आय्याजी म्हणते की पण माई आहे ना ती, आणि तिला स्वयंपाक कुठे येतोय. आणि त्यानंतर आता नयना म्हणते की नाही तसं काहीच नाही आहे, माझ्या मैत्रिणीचं ना हॉटेल आहे, त्याचं आर्किटेक्ट करायचं होतं, त्यासाठी माईची गरज होती. त्यानंतर आता नयना म्हणते पण तुम्हाला काय वाटलं, तर हसतच आई आजी म्हणते की त्याचं काय आहे ना नयना, तुला राहायला जागा दिली ना तेव्हा तू फक्त तिथे राहायचंच कर. तर नयना आता आई आजीकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की नाही तर डोक्यावरचं ना छप्परसुद्धा जायचं. तेवढ्यात आता हसतच नयना म्हणते की मी मुकाट्याने राहायचं की ब्लॅकमेल करून राहायचं हे आता मीच ठरवणार. आणि नयना आता आई आजीला म्हणते की दाखवू का तुमका मी कसं राहायचं ते. तर आई आजीला धक्का बसलेला असतो. इकडे माही आता कॉलेजला रस्त्याने जात असते. माहीच्या डोक्यात आता फक्त रमा आणि अक्षयचाच विचार येत असतो. आणि आता रमा आणि अक्षयचा विचार करत जात असताना तेवढ्यात समोरून साईसुद्धा त्याच रस्त्याने जात असतो. आणि दोघेही आता समोरासमोर येताच आता साई हा माहीकडे बघतो आणि माहीला रमा अशी हाक मारतो. तर माहीसुद्धा आता सायदाकडे बघते. इकडे आता रमासुद्धा तिच्या घरी तिची सगळं अंग लचकत असल्यामुळे पुन्हा बेडरूममध्ये एक्सरसाइज करत असते. आणि आता थेरपिस्टने सांगितल्याप्रमाणे सगळीकडे अंग वळवून रमा तिचा अंग मोकळा करण्याचा प्रयत्न करते. इकडे आता नयना ही पटकन रमाकडे येते आणि आता रमाला फोन करून माहीला भेटायचं असल्याचे तिने सांगितलं आणि माहीसुद्धा तयार झाली असे सांगते. तर रमा म्हणते बरं झालं. तर आता नयना म्हणते पण एक प्रॉब्लेम झाला, तुमच्या ज्या आजीबाई आहेत ना त्यांना माझा संशय आला आणि त्यांनी माझं बोलणं फोनवरचं ऐकलं आणि मग रमा आहे की माही याबद्दल त्यांना थोडासा संशय वाढला. पण तू काही काळजी करू नकोस रमा, आपण आई आजींना देखील पटवून देऊ की तू माहीच आहे म्हणून. त्यानंतर आता रमा म्हणते की पण तू त्यांना आजीबाई म्हणून का हाक मारते. तर रमा म्हणते की कारण त्या माझ्या आज्या सासू आहेतच, मग तू त्यांना व्यवस्थित नावाने अशी व्यवस्थित हाक मार ना. तेव्हा आता रमाकडे बघत नयना म्हणते की त्या तुझ्या आज्या सासू आहेत ना त्या काही साध्यासुध्या नाही आहेत आणि मी त्यांना चांगलंच ओळखते.
त्यानंतर आता इकडे सायदा हा माही समोर येतो आणि म्हणतो की बरं झालं तुम्ही भेटलात, पण मी तुम्हाला काही डिस्टर्ब करत नाही आहे, आपण दोघं एकमेकांचे मित्र आहोत ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ना ते तुम्हाला कळायलाच हवं आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो, असे आता सायदा हा रमा म्हणून माहीला बोलत असतो. त्यानंतर आता सायदा हा हातातली अंगठी दाखवत म्हणतो की माझा साखरपुडा झाला आहे आणि माझं ना लग्नसुद्धा ठरलं आहे. आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की मला माहिती आहे की माझ्याच्याने तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही आहे, पण मला ना तुमच्या समोर काहीच लपवायचं नाही. माही आता ते सगळं ऐकत असते. तर आता माही म्हणते की सॉरी, मी तुझं नाव आठवायचा प्रयत्न करते पण ना मला आठवतच नाही आहे. ते ऐकून आता सायदा पुन्हा माहीकडे आता विचार करून बघू लागतो आणि ते ऐकताच आता सायदाला मोठा धक्का बसतो. तर सायदा म्हणतो की रमा, मी एवढा वाईट आहे का की माझं नावसुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यातून काढून टाकलं. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की सॉरी, पण मी माही नाही तर रमा आहे. ते ऐकताच आता साईला मोठा धक्का बसतो आणि साई आता पटकन माहीची माफी मागतो आणि म्हणतो सॉरी, मी तुम्हाला रमा समजलो होतो. आणि त्यानंतर मग आता साई म्हणतो की पण मग रमा कुठे आहे. माई म्हणते की तिला जिथे असायला हवी होती ना ती तिथे आहे आणि तिची काळजी घेणारीसुद्धा तिथे भरपूर आहेत. साईला आता मात्र काही कळत नसतं आणि साई आता एकटक डोळे करून माहीकडे बघत असतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते की चला मला जावं लागेल कारण मला कॉलेजला जायचं आहे आणि कुणाच्या तरी आयुष्यात काही चांगलं झालं तर कुणाच्या तरी आयुष्यात वाईट हे घडतंच, असे म्हणत माही आता तेथून निघून जाते. आता इकडे सायदा हा वेडा झालेला असतो आणि सायदा आता विचार करतो की हे सगळं काय चाललंय. आणि आता सायदा विचार करतो की या माही होत्या तर मग यांनी रमासारखे कपडे का घातले होते. इकडे आता ऑफिसवरून आभ्या पुन्हा रागारागाने घरी आलेला असतो आणि हॉलमध्ये येताच आता आभ्या जोराने बॅग फेकून देतो. आनंद आता तिथे बसलेला असतो. आनंद म्हणतो की का रे आभ्या, तू तर अक्षयसोबत ऑफिसला गेला होता ना, मग पुन्हा असा मागे का आला. आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की अभि काय झालं तुला. अरे ऑलरेडी आम्ही दोघं घरात आहे ना, अर्थाची जबाबदारी माझी जबाबदारी, मी सुद्धा असा कोपऱ्यात पडून असतो घरात. तर आता अभि म्हणतो की मग मी सुद्धा असाच कोपऱ्यात पडून राहील ना घरात. आणि आभ्या म्हणतो की मग मी चुकीचं काय बोलतोय. आनंद म्हणतो काय बोलतोयस आभ्या. तर आता आभ्या म्हणतो की बरोबर बोलतोय ना मी, जसं ते आयुष्य जगतायत तसं मी सुद्धा कोपऱ्यात पडून जगेल ना आयुष्य. आभ्या म्हणतो की आपला जो बिझनेस आहे तो काकांनी सुरू केला होता आणि आता अक्षय तो बिझनेस मोठा करतोय ना, तसं काकांनी केलेलं काम आता अक्षय करतो. तर माझे बाबा आता कोपऱ्यात पडून आहे ना, तेव्हा मी सुद्धा असंच करतो आणि कोपऱ्यात पडून राहतो. आनंद आता आभ्याकडे जातो आणि म्हणतो की अभ्या, अरे काय करतोयस तू. आनंद आता पुन्हा अभ्याला समजावू लागतो. आनंद म्हणतो की अभ्या, अरे तू आणि अक्षय एकत्र क्रिकेट खेळून आमची छान खेचत होता, मग तुम्ही असे आनंदात असताना आता हे असं अचानक कुठून आलं. तर आभ्या म्हणतो सांगतो ना. आभ्या म्हणतो की सगळेच मलाच का समजून सांगतायत आणि प्रॉब्लेम काय आहे, सगळेजण माझ्यावरच का तुटून पडतायत. आणि तेवढ्यात आता रमाकांत पुन्हा आभ्याला समजावत म्हणतो की अभि आता बस ना. तर आभ्या म्हणतो नाही नाही, मला कळायलाच हवं. आभ्या म्हणतो की तुम्हाला तर नाही कळणार माझ्यासोबत काय होतंय ते. आभ्या म्हणतो की जनरली ऑफिसमध्ये काय घडतं ना त्याचं तुम्हाला काहीच माहिती नसतं, तेव्हा जे चाललंय ना ते चालू द्या आणि जनरली आता मला ना मी जे काही भोगतोय ना ते मला भोगू द्या. आभ्या म्हणतो की मी तुम्हाला नाही सांगत की मला समजून घ्या, तुम्ही माझ्याशी बोला, ओके. आणि त्यानंतर आता आनंद राग घेऊन आता आभ्याची कॉलर पकडतो. तेवढ्यात आता रमाकांत म्हणते की जाऊ दे आनंद, जाऊ दे, त्याला समजावण्यात काहीच अर्थ नाही. त्यानंतर आता रागाने आभ्याकडे बघत आता आनंद आभ्याला हात जोडतो आणि म्हणतो की इथून पुढे मोठा भाऊ या नात्याने मी तुला कधीही समजवायला येणार नाही. तेव्हा आता आभ्या म्हणतो की थँक्यू. आणि त्यानंतर आता आनंद आभ्याला बोलू लागतो आणि म्हणतो तुला समजावून सांगण्यात काहीच अर्थ नाही. आनंद म्हणतो की काके, आपण ना या आभ्याला समजावण्यात काहीच अर्थ नाही कारण याचं डोकं बंद पडलेलं आहे आणि हा उलटाच भलतंच काहीतरी बोलतोय. मोठ्याने ओरडत आता आनंद म्हणतो की याला जर त्याची पर्वा नाही तर आपण तरी कशाला करायची याची पर्वा आणि राहू द्या त्याला त्याच्या पद्धतीने. आणि त्यानंतर आता रागाने आनंद मोठ्याने ओरडत वर जाऊ लागतो. दरवाजात आता जान्हवी ते सगळं तिथे येऊन ऐकते आणि विचार करते की बेबीला तर या अगोदर एवढं रागवताना मी कधीच बघितलं नाही, काय झालं असेल. इकडे आता बेडरूममध्ये येत आनंद आता जोरजोराने उषा इकडे तिकडे फेकू लागतो आणि म्हणतो की काय
आता ना इथून पुढे कुणाला काही सांगायचं नाही. तेवढ्यात आता जान्हवी तिथे येते. जान्हवी आनंदकडे बघते आणि म्हणते की बेबी, अरे काय झालं, एवढं का रागवलास तू, किती चिडला होतास. आनंद आता जान्हवीवरही ओरडू लागतो. आनंद म्हणतो काय चाललंय तुझा, बेबी बेबी लावलंयस. मला ना आता तो बेबी बेबी ऐकून ना खूप इरिटेट होतं, कळतंय का तुला. जान्हवी आता फक्त आनंदकडे आणि आनंदच्या त्या रागाला बघतच राहते. आनंद म्हणतो की जेव्हा मी लहान असताना पाळण्यात होतो ना, तेव्हा आईने मला सुद्धा कधी लहान असताना बेबी म्हणून हाक मारली नाही. आनंद रागाने म्हणतो की आता एका मुलाचा बाप झालो तरी सतत आता आपलं बेबी बेबी काय चालतंय तुझं काय माहिती. जान्हवीला आता ते सगळं ऐकून मोठा धक्क्यामागून धक्का बसत असतो. आनंदचा तो राग पहिल्यांदा जान्हवी बघत असते आणि आनंद आता मोठ्याने ओरडत म्हणतो की हे असं इमॅच्युरिटीने वागणं आता बंद कर आणि जरा जबाबदारी घे आणि जबाबदारीने वागायचं शिक, असे मोठ्याने आनंद आता पहिल्यांदा जान्हवीवरती ओरडत भडकलेला असतो. आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की बेबी, मी थोडीच तुला काही बोलले का, मला कशाला बोलतोयस. आनंद आता पुन्हा मोठ्याने ओरडून रागाने जान्हवीसमोर येतो आणि म्हणतो की पुन्हा बेबी, मी तुला काय सांगतो जान्हवी ते ऐक आणि तू जबाबदारी घ्यायला शिक. जान्हवी म्हणते की मी घरातलं सगळं बघते, घरातल्या सगळ्यांकडे लक्ष देते, पार्थलासुद्धा काय हवं नको ते सगळं बघते, पार्थचीसुद्धा जबाबदारी मीच घेते, मग अजून काय हवं आहे. ते ऐकून आता आनंद म्हणतो की ओके बरं ठीक आहे ते. आणि त्यानंतर मग आनंद आता विचार करतो आणि रागाने जान्हवीला म्हणतो ठीक आहे, असं जर असेल ना तर मग मी उद्यापासून ऑफिसला जायला मोकळा होणार. तेव्हा आता जान्हवी म्हणते की मग तुझं पेंटिंग. तर आता लगेच रागाने आनंद म्हणतो की खड्ड्यात गेलं माझं पेंटिंग. आनंद म्हणतो की त्या पेंटिंगचं पेंटिंग काढून या घरात पेंटर म्हणून मला कोणी रिस्पेक्ट देते का जान्हवी, मग काय करू ते पेंटिंग करून तोच सांग ना मला, असे आता आनंद रागाने जान्हवीला सांगत असतो. आभ्याकडे डोकं गरम झाल्यानंतर आता आभ्याचा तो सगळा राग आता आनंद जान्हवीसमोर काढत असतो. आणि आता आनंदने जान्हवीला सांगितलेलं असतं की आता पेंटिंग सगळं बंद, मी घरीसुद्धा थांबणार नाही आणि पेंटिंगही काढणार नाही, सरळ मी आता माझ्या कंपनीमध्ये जॉब करायला जाणार, असे आनंदने ठणकावून जान्हवीला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता पुन्हा जान्हवी म्हणते की हे बघ, मला कळतंय तुझा प्रॉब्लेम कळतोय, पण तू मग सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. तर आनंद म्हणतो हे बघ, घरातला मोठा मुलगा म्हणून मी सगळ्यांना समजून घेतो, पण मला कोणी समजून घेत नाही ना, त्याचं मी काय करू. पुन्हा आनंद आता मोठ्याने जान्हवीवरती ओरडतो. तर आता जान्हवी रडतच म्हणते की पण तू माझ्यावरती काय ओरडतो, मी काय केलंय. आणि जान्हवी म्हणते की मी काय केलं. आनंद म्हणतो की ओके, तू काही केलं नाही, चुकलं तर माझंच, मी हात जोडून तुझी माफी मागतो, मला माफ कर, कारण चुकतं सगळेकडून माझंच ना. आणि त्यानंतर आता जान्हवीला खूप वाईट वाटलेलं असतं. जान्हवी विचार करते की बेबीला नक्की झालंय तरी काय. यापूर्वी बेबी माझ्याशी असं कधीच बोलला नव्हता आणि असं कधीच वागला नव्हता. यासाठी आता जान्हवीसुद्धा विचारात पडलेली असते. इकडे आता दुसरीकडे माही ही कॉलेजमध्ये आलेली असते. कॉलेजमध्ये गेटजवळ येताच माहीला आता टीचरचा फोन येतो आणि माही त्यांच्यासोबत बोलू लागते. आणि आता माहीला घेण्यासाठी उशीर झालेला असतो. त्यामुळे आता माहीला शिक्षकांनी आत्ता तुम्ही नाही आला तरी चालेल असं सांगितलेलं असतं. तेव्हा माहीला धक्का बसतो. माही म्हणते की ओ माय गॉड, तो माणूस जर मला भेटला नसता ना तर मी वेळेत पोचले असते ना. आता माझे प्रोजेक्ट आणि जॉब दुसरीकडे बघावा लागेल. तेवढ्यात आता पाठीमागून देविका तिच्या गाडीतून तिथे आलेली असते आणि तिथे गाडी थांबवताच देविका आता माहीकडे बघते. पटकन हसतच देविका माहीला हाक मारते आणि म्हणते की माही, एवढ्या उन्हात इकडे कुठे. माही आता देविकाकडे बघते. रागाने माही आता देविकाकडे बघते आणि देविकाच्या गाडीसमोर येते. दरवाजा उघडतच आता देविका म्हणते ये माही बस. रागाने माही आता आतमध्ये बसते आणि देविकाकडे बघू लागते. देविका हसतच आता माहीला म्हणते काय ग माही, तुझा तो शॉक कुठे केला. तर माही आता देविकाकडे बघू लागते. त्यानंतर विचार करत देविका म्हणते की हा बरोबर, तू असं राहिलीस, तू अशी वागलीस आणि तू अशी दिसलीस तर अक्षयसुद्धा तुझ्या प्रेमात पडेल असं तुला वाटत असेल, बरोबर ना. ते ऐकून माही म्हणते की याचं सगळं तुला काय करायचं. देविकाला राग येतो. बोट करत देविका म्हणते की 1 मिनिट, तू माझ्या गाडीत बसलीस आणि माझ्या गाडीत मला तुझं हे असं बोलणं नाही आवडत, कळलं का.
त्यानंतर आता देविका रागाने तिच्याकडची लिपस्टिक बाहेर काढते आणि रामाच्या ओठाला तोंडाला लावत सगळं ओठ तोंड आता रामाचं देविकाने बिघडवून टाकलेलं असतं. देविका म्हणते की जर तुला माझ्याकडे माझ्या घरी राहायचं असेल तर माझ्या संमतीने मी जे सांगेल ना तसंच राहावं लागेल आणि तुझ्याकडे ना लिपस्टिक घ्यायला पैसेसुद्धा नसतील तेव्हा चल मार्केटमध्ये मी तुला लिपस्टिकसुद्धा घेऊन देते, ड्रायव्हर चला असे म्हणत आता देविकाने पुन्हा आता माहीला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि माहीची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यामुळे माहीकडे काहीच नसल्याची देविकाने तिला डोळ्यासमोर आणून दाखवलेली असते. आणि त्यानंतर आता देविका आणि माही दोघीही घरी येतात. घरी आल्यानंतर इकडे देविका ही माहीला तिच्या रूममध्ये येताच विचारते की काय काय केलंस तू. रागाने देविका आता माहीकडे बघते आणि म्हणते की मला सगळं खरं खरं सांग, रमासारखा असा ड्रेस घालून तू कुठे जात होती, वकिलाकडे जात होती ना. माही म्हणते की वकिलाकडे जायला मी काही क्राईम थोडाच केला आहे, मी कशाला वकिलाकडे जाऊ. आणि त्यानंतर माही आता देविकाकडे बघत म्हणते तू काही क्राईम केला आहे का, मग तू का एवढ्या वकिलाकडे जायला मला घाबरते. तेवढ्या देविकाला राग येतो. देविका आता माहीचं तोंड पकडते आणि म्हणते की मी जेवढं सांगेल ना तेवढंच बोलायचं, उगाच जास्त ॲडव्हान्स बोलू नकोस. इकडे आता नैना आणि खरी रमासुद्धा विचार करत असते आणि आता रमा म्हणते की काही जरी झालं ना तरी त्या माहीची आता भेट व्हायलाच हवी आणि तिला आपण सगळं खरं सांगायलाच हवं. आणि तेवढ्यात आता रमा ही माहीला कॉल करते. माही ही तिचा मोबाईल आता समोर तिने ठेवलेला असतो. तेवढ्यात देविकासुद्धा आता रमाचा फोन आल्याचे आता देविकाला समजते आणि पटकन आता माही तो फोन रिसिव्ड करते आणि बोलू लागताच इकडे देविका माहीकडून तो फोन हिसकावते आणि म्हणते माही अजिबात माझ्यासमोर फोनवर बोलायचं नाही. तर आता रमा फोनवरती ते सगळं बोलणं ऐकत असते कारण माहीने ते फोन रिसिव्ह केलेला असतो. तेवढ्यात आता नील तिथे येतो आणि म्हणतो की देविका काय करतेस तू, माहीला ह्या अशा सिच्युएशनमध्ये तू कशी बांधून ठेवू शकतेस असे नील आता देविकाला विचारतो. आणि त्यानंतर आता रमाने ते सगळे बोलणे ऐकलेले असते आणि देविकाने आता माहीला किडनॅप करून बांधून ठेवल्याचे सत्य रमासमोर आलेले असते आणि ताबडतोब आता रमाला ते सगळं माहीत असल्यामुळे रमालासुद्धा तिथे बांधून ठेवलेलं असल्यामुळे ती जागा माहीत असते आणि पटकन रमा ही आता देविकाच्या घरी येते आणि आता तिथे येताच रमा ही गुपचूप माहीला बांधलेल्या ठिकाणच्या रूममध्ये येऊन माहीला सोडवते आणि रमाला बघताच आता देविकाला लगेच मोठा धक्का बसतो आणि लगेच देविका पुढे येत म्हणते की तुम्ही दोघे आणि इथे. तेव्हा आता रमा म्हणते की हो. देविका म्हणते की तुमच्यासारख्या ना या चिल्लर मुलींना मी अजिबात नाही घाबरत. रमा म्हणते की आता आम्ही चिल्लर आहोत की का कोण आहोत हे तुला लवकरच कळेल. आणि असे म्हणत आता देविकाला रमा आणि माहीने बांधून टाकलेलं असतं आणि लिपस्टिकने तोंड बिघडवणाऱ्या माहीने सुद्धा आता बदला घेत देविकाचे सगळे तोंड चित्रविचित्र केलेले असते आणि तोंडावर क्रॉसच्या फुल्या मारून सगळं लिपस्टिकना तोंड लालेलाल करून विदूषकासारखं करून टाकलेलं असतं. आणि तेवढ्यात आता नील तिथे येतो आणि ते सगळं बघतो आणि आता नीललासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता रमा आणि माहीने मिळून देविकाचा बदला घेतलेला असतो. इकडे आता रमा ही अखेर रमाच असल्याचे सत्य मुकादमाच्या घरासमोर आता कसे येणार, आय्याजीसमोर रमाचे सत्य येऊन आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.